नमस्कार मित्रांनो, आता आमचा प्रवास पुढे आकाशा एअरवेजने बागडोगरा या ठिकाणी आता संपलेला आहे. बागडोगरा एअरपोर्टच्या बाहेर आम्ही आल्यानंतर सिक्कीमची राजधानी गंगटोक या ठिकाणी आमचा आता पुढील प्रवास चालू होतोय. साधारणतः बागडोगरा ते गंगटोक हे अंतर 125 किलोमीटरचं अंतर आहे. तर बागडोगरा आणि गंगटोक या ठिकाणी प्रवास करतानाचा अनुभव मी आपल्याला शेअर करणार आहे. बागडोगरा ते गंगटोक येथे पोहोचण्याचा सर्वात जलद शिफारस केलेला मार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 10. तो सामान्य गाडीच्या परिस्थितीत सर्वात लहान मार्ग आहे. तर बागडोगरा या ठिकाणी आता निघालेलो आहोत. राष्ट्रीय महामार्ग 10 वरून प्रवास करतानाचा एक अनुभव मी आम्हाला आता एक्सप्लोअर करणार आहोत. आता आम्ही बागडोगरा ते गंगटोक हा राष्ट्रीय महामार्ग 10 वरून आता प्रवास करतोय. एक रोमांचक आणि संस्मरणीय अनुभव हा आमचा असू शकतोय. हा रस्ता विविध शहर आणि खेड्यांमधून जातो, त्यामुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृती आणि जीवनशैलीचा अनुभव घेता येतो. आपण पाहू शकता आजूबाजूला अतिशय निसर्गरम्य असं हे वातावरण आपण या ठिकाणी पाहू शकताय. आणि ठिकठिकाणी भोजनालय, छोटेसे हॉटेल आणि गंगटोकपर्यंत जाण्यासाठी आम्हाला हे आपण आता पाहू शकता पिस्ता रिव्हर आहे. राष्ट्रीय महामार्ग 10 वरून प्रवास केल्याने पर्यटकांना गंगटोक आणि आसपासच्या विविध आकर्षण ते सहजतेने भेट देता येते. महामार्ग 10 वरून सहज पोहोचता येणाऱ्या अनेक आकर्षणांपैकी काही आहेत. हा रस्ता पर्यटकांना सिक्कीमच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि सांस्कृतिक वारसाची झलक देतो, ज्यामुळे बागडोगरा ते गंगटोक प्रवासाचा हा एक आवश्यक भाग मानला जातोय. या ठिकाणी महानंदा वन्यजीव अभयारण्य, सिलिगुडीजवळ स्थित महानंदा वन्यजीव अभयारण्य वाघ, बिबटे, भुंकणाऱ्या हरण आणि रानडुकरांसह विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे निवासस्थान आहे. अतिशय हा खडतर प्रवास साधारणतः 125 किलोमीटरचा हा प्रवास आहे. यासाठी 125 किलोमीटरसाठी साधारणतः मी विचारल्यानंतर 5 ते 5.5 तास लागतात या ठिकाणाहून गंगटोकला जाण्यासाठी. बागडोगरा ते गंगटोक हा रस्ता प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग 10 द्वारे सामान्यतः चांगल्या स्थितीत आहे असं आपण आता पाहू शकताय. आणि तिस्ता नदीच्या काठावर गुळगुळीत पट्टे आहेत आणि आश्चर्यकारक दृश्य आहेत. तथापि सेहोकच्या पुढे रस्ते अरुंद होतात. पावसाळ्यात कधीकधी भूस्खलन होऊ शकते, त्यामुळे विलंब होऊ शकतो. तर आम्ही आत्ता निघालेलो आहोत गंगटोक या ठिकाणी. तर गंगटोकला पोहोचण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे पश्चिम बंगालमध्ये बागडोगरा विमानतळ, ज्या ठिकाणाहून आम्ही आता निघालेलो आहोत, जे सर्वात जवळचे प्रमुख विमानतळ आहे. आणि नंतर सावरी ते गंगटोक अशी विश्वसनीय कॅब असो किंवा सुमो गाड्या असो, आम्ही सुमो गाडीने आता प्रवास करतोय. बागडोगरा ते गंगटोक हा प्रवास निसर्गरम्य पर्वतीय रस्त्यांवरून सुमारे 4 ते 5 तास आहे असं मी ड्रायव्हरला विचारल्यानंतर त्यांनी मला 4 ते 5 तासांचा हा कालावधी आहे असे त्यांनी आम्हाला सुचवले. आता आमचा प्रवास हा 3 तासामध्ये जवळपास आम्ही 45 किलोमीटर आलेलो आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. 5 वाजता अंधार झालेला आहे. त्या ठिकाणी लवकर सूर्यास्त होतो आणि या हॉटेलमध्ये आम्ही थोडाफार नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. आम्ही या ठिकाणी नाश्त्याचा आनंद घेतोय. आता या ठिकाणी आता वाजलेले आहे 4:50. अंधार झालेला आहे, आपण पाहू शकता. खूप सुंदर विविधतेने नटलेला असा हा प्रदेश आपण पाहू शकता. आम्ही नाश्ता केल्यानंतर आमचा पुन्हा
गंगटोकच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे. अतिशय अरुंद किल्ल्यातून रस्ता आहे. आपण पाहू शकता या रस्त्यातून एका वेळेस 2 गाड्या कशा तरी पार होत आहे. मित्रांनो, काही वेळामध्ये आम्ही गंगटोक हॉटेल हिमालया या ठिकाणी पोहोचणार आहोत. अतिशय थंडी गारठा या ठिकाणी आहे. खूप सुंदर असं हे वातावरण मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही वेळामध्ये आम्ही गंगटोक, सिक्कीमची राजधानी, द कॅपिटल ऑफ सिक्कीम, गंगटोक हॉटेल हिमालया या ठिकाणी आम्ही आता पोहोचणार आहोत. प्रत्येक एपिसोड आपण नक्कीच पाहावा. आणि दुसऱ्या दिवसाचा आमचा प्रवास शेड्यूल ठरलेला आहे. गंगटोकवरून आम्ही इंडो चायना बॉर्डर, नाथुला पास या ठिकाणी जाणार आहोत. आता साधारणतः 5:30 वाजलेले आहेत. पाहू शकताय अतिशय अंधार झालेला आहे सगळीकडे. घनदाट अरण्यातून आमचा हा प्रवास चाललेला आहे. वाजलेल्या आहेत 5:04. अंधार पडलेला आहे. कच्चा रस्ता थोडासा. नदीला लागूनच गाव आहे ना. घरं कशी बघ ना, अर्धे घरी उभे केलेले आहेत त्यांनी नदीच्या काठावरच घर वगैरे.
काय पिंट्या शाळा सुटली का? यस यस. अंधार पडला 5 वाजता शाळा सुटली. यस बोल ना. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. अंधार झालेला आहे बा. गँगटॉक ते दार्जिलिंग या ठिकाणचा प्रवास आता आमचा हा चाललेला आहे. समोर आपण पाहू शकताय पिस्ता रिव्हर. ही नदी 5 वाजता त्या ठिकाणी जवळपास गंगटोकपर्यंत जाते असे आम्हाला ड्रायव्हरने सांगितलेलं आहे. तर या पुढचा एपिसोड मित्रांनो नक्कीच पहा. हा प्रवास बागडोगरा ते गंगटोक बाय रोड असा झालेला आहे. साधारणतः 122 ते 23 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी आम्हाला 5.5 ते पावणे 6 तास लागलेले आहेत. तर काही वेळामध्ये आम्ही 5 वाजून गंगटोक या ठिकाणी पोहोचतोय. 1 मिनिट झालेले आहेत. 5 वाजून पुढील एपिसोड पाहण्यासाठी लाईट चालू झाले. नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.